तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकता. बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आतापर्यंत डिसेंबरचा हप्ता जमा झाला. बघा, डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे. कोणकोणत्या महिलांना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. पटापट सर्वांनी सांगून टाका डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळाला. त्यानंतर आता महिलांना जानेवारी महिन्यात 1500 रुपये मिळणार. बघा, जानेवारीचा हप्ता आहे, हे 1500 रुपये नेमके कधी मिळणार ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, तुम्हाला जे 1500 रुपये ते 1500 रुपये आता कधी मिळणार, म्हणजेच किती वाजतापासून मिळणार ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पुढे पहा, 1500 रुपये कधी मिळणार याची महिलांना उत्सुकता लागली. अशातच आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जानेवारी महिन्यात येणाऱ्या हप्त्याची तारीख सांगितली. बघा, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी ह्या ठिकाणी तारीख सांगून टाकलेली. तारीख काय, त्यामुळे तुम्हाला ह्या ठिकाणी 1500 रुपयांचा जो हप्ता आहे तो खात्यात जमा होण्याची नेमकी तारीख काय ह्या आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचा हप्ता, सर्वात मोठी बातमी, जानेवारीचा हप्ता जमा होण्याची तारीख आता अजितदादा पवार यांनी सांगितली आहे. येत्या 26 तारखेच्या आत लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील असं अजितदादा पवारांनी सांगितले. बघा, काय म्हटलं आहे, 26 तारखेच्या आत जमा होतील. 26 जानेवारीच्या आधीच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि सर्वात मोठी खुशखबर, महिलांना 26 तारखेच्या आत पैसे जमा होणार आहे. लक्षात घ्या, 26 तारखेच्या आत म्हटलेलं आहे. आता बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महिलांची संख्या किती, आलेले अर्ज किती, महिला किती पात्र आहेत, 2,46,00,000 महिलांना ह्या ठिकाणी पैसे वाटप होतात. आता ही जी संख्या आहे ती खूप मोठी आहे आणि ही संख्या मोठी असल्यामुळे महिलांना पैसे वाटप करत असताना 4 ते 5 दिवस लागतात. 4 ते 5 दिवस महिलांना पैसे जमा होत त्या ठिकाणी लागत असतात. त्यामुळे त्यामध्ये बँकांचे टायमिंग असतात. त्यामुळे जर आपण पाहिलं तर 4 ते 5 दिवस या ठिकाणी लागत असतात पैसे जमा व्हायला. त्यामुळे तुम्हाला 26 तारखेच्या आत म्हटलं म्हणजे आजपासून तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आज केव्हाही तुमच्या अकाउंटला पैसे या ठिकाणी जमा होऊ शकतात किंवा मग 4 वाजल्यापासून तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. आणि त्यामध्येच ज्या महिलांना आज SMS येतील पैसे आल्याचे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पैसे आले म्हणून. ज्या महिलांना पैसे येतील त्यांनी पटापट सांगायचे पैसे आले म्हणून. आणि ज्यांना येणार नाहीत त्यांनी नाही सांगायचे. ज्यांना आलेले नसतील त्यांनी नाही सांगा, म्हणजे तुम्हाला पण लगेच त्या ठिकाणी पाठवले जातील. तर बघा, आजच तुम्हाला SMS येणार आहेत. ज्या महिलांना पैसे येतील त्यांनी सांगायचे 26 तारखेच्या आत पैसे तुम्हाला जमा होणार आहे असं अजितदादा पवारांनी सांगितले. उद्यापासून विविध विभागांना भेटून बैठका घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बघा, तुम्ही पण आनंदी आहात ना, तुमचा पण आता जानेवारीचा हप्ता येतोय, त्यामुळे तुम्ही आनंदी आहात का? ज्या महिला आनंदी आहेत, उत्साही आहेत, खुश आहेत, त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आम्ही आनंदी आहोत म्हणून. सर्व महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. बघा, लाडकी बहीण योजनेमुळे तुम्ही आनंदी आहात की दुःखी आहात ते तुम्हाला सांगायचं आहे. जर तुम्ही आनंदी असाल तर लाडकी बहीण योजना पुढे पण त्या ठिकाणी सुरूच राहणार आहे असं पण आपल्याला अजितदादा पवारांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी आहात की दुःखी आहात ते तुम्हाला सांगायचं आहे. कारण 1500चा हप्ता तुम्हाला आता ह्या ठिकाणी वाटप होणार आहे. आजपासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. बहुतेक महिलांना त्या ठिकाणी पैसे आजपासून सुरुवात होऊन जाईल आणि हळूहळू करत 26 तारखेच्या आत तुम्हाला सर्व महिलांना पैसे वाटप होऊन जाणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना SMS येतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पैसे आले म्हणून. ज्यांना आले नसतील त्यांनी नाही सांगायचे. ठीक आहे, आता पुढे बघा, त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच महिलांना आता 26 तारखेची उत्सुकता लागली. बघा, 26 तारखेची उत्सुकता महिलांना लागली. 26 तारीख कधी येते आणि कधी आमच्या खात्यात पैसे येतात असं महिलांना त्या ठिकाणी उत्सुकता लागलेली. तुम्हाला पण उत्सुकता असेलच की 26 तारीख कधी येते आणि कधी आमच्या अकाउंटला पैसे जमा होतात. ठीक आहे, त्यामुळे काळजी करायची नाही. आजपासूनच तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊन जाणार आहे आणि 26 तारखेच्या आत सर्व महिलांना मिळून जातील. 4 ते 5 दिवस पैसे पाठवायला लागतात बहुतेक, कारण मोठी संख्या आहे. त्यामुळे अर्जांची छाननी सुरू. बघा, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरू झाली. आम्ही पडताळणी सुरू केली आहे, ज्यामध्ये असं आढळून आलं आहे की काही महिला या लाभार्थी असून त्यांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने भरलेत. बघा, काही महिला लाभार्थी आहेत पण त्यांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने आहेत. काही जणांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, काही जणी आधीच दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे आणि आता लाडक्या बहिणींचा सुद्धा हप्ता घेत आहे. बघा, आधीच दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेता का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुम्ही दुसऱ्या योजनेचा त्या ठिकाणी लाभ घेता का आणि लाडक्या बहिणीचा पण लाभ घेतात का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. किंवा मग तुमच्या घराची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती चांगली आहे का ते पण तुम्हाला सांगायचे. तुमच्या घरी कार आहे का ते तुम्ही सांगू शकता. तुमच्या उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. कारण हे अतिशय महत्त्वाचं आहे. अर्जांची पडताळणी सुरू झाली आणि आता लाडक्या बहिणीचा सुद्धा हप्ता घेत आहेत. घरात दुचाकी किंवा 4 चाकी आहे
अशा लाडक्या बहिणींनी स्वतःहून मिळालेला लाभ परत देण्याची प्रक्रिया सुरू केली. बघा, जानेवारीमध्ये 4,500 महिलांनी जे अर्ज आहेत ते केलेले आहेत. आमचा लाभ त्या ठिकाणी बंद करावा म्हणून 4,500 महिलांनी त्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत, अशी माहिती अदितीजी तटकरेंनी दिली आहे. मागील महिन्यात काही महिलांनी पैसे परत केले आहेत. डिसेंबरमध्ये काही पैसे जमा झाले, ते सरकारी चलन म्हणून स्वीकारले जात आहेत. ते पैसे सरकारच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या जानेवारी महिन्यात सुद्धा काही महिलांनी लाडक्या बहिणींचे पैसे परत केलेले आहेत, असंही तटकरेंनी सांगितलं. बघा, अदितीजी तटकरे, माननीय मंत्री महिला व बालविकास विभाग अदितीजी तटकरे यांनी सांगितले की लाडक्या बहिणींचे जे काही पैसे आहेत ते महिलांनी परत केलेले आहेत. काही महिलांना त्या ठिकाणी त्या जे अर्ज आहे किंवा जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी डबल मिळत होते, म्हणजेच डबल अर्ज केल्यामुळे डबल त्या ठिकाणी त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होत होते. त्यामुळे काही महिलांनी एकच लाभ घेतला आणि एक लाभ जो आहे तो त्या ठिकाणी परत केला आहे. त्यासोबतच 4,500 महिला आहेत ज्या महिलांचे पैसे त्या ठिकाणी म्हणजे त्या महिलांनी अर्ज केलेले आहेत की आमचे पैसे बंद करावे म्हणून, कारण त्या महिलांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे किंवा काही महिलांचं लग्न झाल्यामुळे महिला त्या ठिकाणी दुसऱ्या राज्यात गेलेल्या आहेत राहायला. काही महिलांना नोकरी लागल्यामुळे, म्हणजेच तरुण लाडक्या बहिणी असतील त्यांना त्या ठिकाणी नोकरी लागल्यामुळे त्या बहिणींनी पण अर्ज केलेले आहेत आमचा लाभ बंद करण्यात यावा म्हणून. किंवा काही महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात, PM किसान योजनेचा लाभ घेतात, त्यामुळे त्या महिलांचा पण त्या ठिकाणी अर्ज जे आहेत त्या ठिकाणी येऊ शकतात. तर अशा पद्धतीची दमदार अपडेट होती. आता बघा, 26 जानेवारीच्या आधीच तुमच्या खात्यामध्ये ह्या ठिकाणी पैसे जे ते येणार आहेत, अशी माहिती स्वतः आपल्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी दिलेली आहे. पण त्या अगोदर आजपासूनच तुम्हाला सुरुवात होऊन जाईल. आजपासूनच तुम्हाला SMS जे ते SMS यायला सुरुवात होऊन जाणार आहे. ज्या ज्या महिलांना SMS येतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पैसे आले म्हणून. ज्यांना आले नसतील त्यांनी नाही सांगायचं. बघा, 26 तारखेच्या आत सर्व महिलांना, सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील तमाम जेवढ्या लाडक्या बहिणी पात्र आहेत योजनेसाठी तेवढ्या लाडक्या बहिणींना, सर्व बहिणींना पैसे वाटप होऊन जातील 26 तारखेच्या आत. 26 तारखेच्या आत सर्वांना पैसे वाटप करण्याची त्या ठिकाणी शब्द जो आहे तो त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी दिलेला आहे. त्यासोबतच महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे मॅडम यांनी पण त्या ठिकाणी शब्द दिला आहे 26 तारखेच्या आत सर्वांना पैसे येऊन जातील. त्यामुळे कुणीही काळजी करायचं नाही, काळजी अजिबात घ्यायची नाही. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगा पैसे आले म्हणून, ठीक आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.